आजच्या व्हिडिओची सुरुवात मी ह्याच्यापासून करते। हा वाट बघत बसलाय सकाळी 8:30 वाजता खाण्याची। 8:30 झाले तरी पण इतकं ऊन आले। घेतलं कुत्र्याचंच घेतलं पहिल्यांदा, तेच म्हटलं दिवसाची सुरुवात ह्याच्यापासूनच करते। का नाही खेळते का? ए का नाही खेळते? असं का हॉरर मूवी सारखं फ्लॅश लाईट व्हायला लागली? काय चालू आहे तुझं? काय चालू आहे? माझी 4 चपाती झाली। मीच असं टाकायचं ना ग? डायरेक्ट नेली ना। भूत आहेस तू? बापरे, भूत आहेस तू? कसला भूत आहेस? कसला? मावशी बनवा लागली चहा। कुठल्या कुठल्या भूताचं बघायला लागलीस तू? माही कुठल्या भूताचं बघायचंय तुला? पोळपाट लाटणं कुठं आहे? हत्यारं तुमची ना, हत्यारं तुमची कुठं आहेत? पोळपाट होतंय, कर लवकर, माझी लागले। गावाला बरं सकाळी सकाळी दुकान लागतात, का दुकान लागत असतील मला हे समजत नाही। सकाळ सकाळी काय गेले? मला पोळपाट तिला काढून देते। मस्त गावचं दूध आहे, ते खराब झालं म्हणून बांधून ठेवले। त्याचं हे करायचं, खवा आजीचा बटवा चालू, खवा बनवायचा। चल चपातीचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतली, बरं झालं। आता 5 चपात्या जास्त चपात्या लाटण्याची एक्सपिरियन्स। तुला सवय ना जास्त करायची। सुट्टी पे डालली उसको, आपण सुट्टीवर टाकली। आणि आवडीसाठी गुळगुळीत चपाती, माझ्या आवडीसाठी। हा खाली तर नशीब माझं। छोटीच कर, मोठी साईज करू नकोस, म्हणजे पडल्याशिवाय कळत नाही लागते कसं ते, काय का नाही? हे बघ कशी बसले। एसटी आहे कुठली? एसटीची वाट बघत बसलीस? गेली एसटी? सांगली, कोसारी, कराड, पाटण, रेवणाची वाट बघत बसली। चहा मी ठेवलाय, मी केलं। बघ ना इथे गावच्या दुधाची शाई कशी, शाई किती वरती आहे ना, दूधच वेगळं आहे की डायरेक्ट डेअरी, ओरिजिनल पण डेअरी मधून डायरेक्ट शाई दिसते।
आपल्या तिकडच्या दुधाचे दिसते का ते साडी? नाही दिसत. त्याच्या दुधाचं दूध साईडला होतं आणि पाणी साईडला होतं. इथून डायरेक्ट म्हशी गाय. ते बाजूच्या म्हशी आहेत ना त्या. ती नाही आहे ग. कुठे गेली ती? चरायला गेल्या वाटतं. अगं त्या म्हशींनी एकदा हे खाल्लेलं, तिला ते बांधतात ना दोरी, ते तिने खाल्लेले. किती डॉक्टर केले, ज्या पोटात दुखत होत वाटतं कसाबाला दिलं. कधीच डॉक्टर 2-3 बोलवायचे त्याला, सलाईन लावलेली तिला. तर ते पोटात त्यांना कळालंच नाही की पोटात तिच्या तिने हे खाल्ले. कधीच. चहा इज रेडी. एक पण नाहीये. काय हे काय म्हणतात ना, ते एक पण नाहीये. ओके चला. वेळेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. हे नेलं कशाला ग, आणायचं होतं परत. तर काय काय न्यायचं कशाला. ए आज पण एक रेड हँड सापडणारे माणूस आहे बघ. आज काय पिणार थांब. स्ट्रिंग स्ट्रिंग स्ट्रिंग. हा लपोरी. स्टिंग स्टिंग पकडले आम्ही. रेड हँड पकडले तुम्हाला. मी म्हंटलच आज काय चोरून पितात ते बघू म्हटलं. नाही आज मी ठरवलं होतं तिथून लांबून त्यासाठी झूम करून केले. स्टिंग पिताना लपवताना पण आले. सगळं आले. स्टिंग लपवलेलं आले. स्टिंग लपवलेलं आले. नाही त्यानं ब्लाऊज टाकायचा. स्टिंग स्टिंग स्टिंग. तिकडनं जाऊन येतं ना, मग जरा गरम होईल ना. मग हा येताना घेऊ दे ना. म्हणून म्हटलं स्टिंग पिताना आलंय. काय ग वेलकम केलंय. घर म्हणा छोटसच आहे पण किती छान केलंय बघ. करायला लागलीस तू. आता उन्हाळा काम चालू झालंय. आता गावाला आले म्हटल्यानंतर जरा पापड, लोणची, कुरड्या, पापड करायचे, चिकन मसाला. कशाचे पापड करते. मी आता तांदळाची करते. तांदूळ मी कल्याणावरून आणले बारीक करून, म्हणजे धुवून सुकवून बारीक करून आणलेत. आता जरा ह्याच्यात तुरटी फिरवते. जरा तुरटी फिरवले ना की पांढरे पापड होतात. पापडला कलर येतो चांगला व्हाईट मध्ये. काळे पडत नाहीत पापड. लाल होत नाही. 2 पातेलं पिठके घेतलं होतं, त्याचं एवढं झालंय. आता एवढ्याला किती वेळ लागेल ते बघू. आता 2 पातेल्याचं पीठ एवढं. हे पातेले हे झाले ना ग, भिजलंय ना. यात काय केलंयस ते आता त्याच्यामध्ये हे टाकणार मी. यात काय टाकलंयस पण. ह्याच्यात मी खार पापड, तेल आहे पाणी येते. हा मग त्याच्यामध्ये मी तीळ. हे काय आहे, तेल आहे का पाणी आहे. पण पाणी येते. पाणी येते ते. त्याच्यामध्ये लाल काय म्हणतात ते, मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकली. परत जिरे टाकले, चिली फ्लेक्स टाकलंय, तीळ टाकलेत, मीठ टाकलंय, पापड खार टाकलाय. जरा ते पाणी घ्यायचं.
आणि आता हे त्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं शिजवून घ्यायचं आणि मग पापड टाकायचे छानपैकी. काहीतरी केलं पाहिजे ना गावाला आल्यापासून. आपण पहिलं वाफेवर करत होतो पापड, कागदात पेपरवर फिरवून आहे का, पेपरवर पापड करायचं. चाक चाक फिरवल्यासारखं. ताट फिरवायचं, ताट फिरवायचं. बाकी सगळ्या निघाले ना तर मग ते चांगलं होतं. अनुभव सांगतो, हलवायला गेले ते अनुभव झालं. तिथं हे कर, स्टेज बांधला परत आपण ना, बरं स्टेज बांधला बघ. स्टेज पण बांधला आणि हे पण आणली, बरं गाडी पण आणली. आज गाडी आडवी उभं करा म्हणायचं त्यांना. तिथंच वाढायची का? हा, थोडी पुढे उभं केली, पण आज पण आडवीच लावा म्हणायला सांगा पहिले. आज लेडीजसाठी ऑर्केस्ट्रा आहे. मग तेच ना, कड्याने कुणी यायला नाही पाहिजे म्हणून आडवी लावली पाहिजे गाडी. पुरुषांना न ढाळावं. तेच ना. पाणी गरम होत आलं. कसं टाकणार आहे त्यात? तर पुरणार नाही. हे त्यात टाकणार आहेस का? हे त्याच्यात टाकलं. आता हे पातेल्याला उठते ना आणि हलवून हलवून घेते. म्हणजे आता लगेच टाकणार आहेस का? थांबणार आहे? गुटळ्या होणार नाही. आणि उकळी चालू उकळायचं आहे पाणी. आले उकळायला आता. आता आली जाऊन. ए आत काय चाललंय मयुरी? ए मयुरी, आत काय चाललंय? मैं आई, ए मैं आई, लुका छिपी खेले, ए छुपा छिपी खेले. एक आहे ना, एक कारण की माझ्या हाताने आज अपमानित झाले ते. केलंच नाही. काय केलं नाही? मुंह नहीं दिखा रे. हाँ होय, मुंह नहीं दिखा रे. काय अवतार झालाय खरंच गावाला. काय तेच ना. हम लोग आज तो घूमने जा रहे बाहर. तुला काय नेणार आहे? आम्ही जाणार. एक माणसाकरकटच करायचं आहे. हा टाकलं काय असं पातेल्याने टाकते आता त्याच्यामध्ये. भाजलं चटका बसला. बोला. थांब थांब जरा थांब. किती पीठ झाले तेच ना. त्याचे किती पापड होतील? आता उद्याच्या बाजारात, आज मंगळवार आहे ना, उद्या आठवडे बाजारातून बीट मिळालं तर बीट आणायचे, टोमॅटो मिळालं टोमॅटो आणायचे, पालकची भाजी मिळाली तर पालकची भाजी आणायची, पालक पापड करायचा, बीट पापड करायचा आणि टोमॅटो पापड़ कराएगा। ओके, करने के बाद हमको भी भेज दो। हाँ, अरे सबको देने का ना, इसलिए तो मैं बनाती है सबको खाने के लिए। तू टाक, मी हलवते म्हणजे लवकर होईल।
पिठाची कमाल झाली बघ आता. तेच ना, बघ ना किती झालं ते. आता हे पण पातेला भरतंय. मला असं वाटतं ते यात फुटतंय का नाही काय माहिती. तेच ना. झाकून ठेवेन आणि संध्याकाळी करेन. टाक. आहे का नाही? झाकून ठेवून संध्याकाळी टाकेन. रात्र जरा झाल्यावर. आता तर काय मी थोडी सगळी टाकणार आहे पापड. वर जरा ऊन आला असेल. कशावर टाकणार? प्लास्टिकवर? प्लास्टिकवर. प्लास्टिकवर टाकलं का आपोआप निघतात ते पापड. बस का टाकू ना पटापट पटापट. सगळ्यांनी दोघी तिघींनी जाऊन टाकायची पटापट पटापट होती. पण ऊन आलंय का कसं काय माहिती. या साईडला ऊन नाही, दरवाजाच्या साईडला. हा मग तिथूनच टाकायचं. तिथून टाकायचं एकीने टाकायचं. पुढे वडायची पिशवी. हा आणि इकडे ओढून सरकवायच्या. पटापट होतंय. एवढं काय आता आपण दोघी तिघी जणी आहे. त्यामुळे तुम्ही करत लागताय. एवढं सगळं नाही बसलं. हे ते स्टिंग पीस बसलेले आता दादा. त्यानं म्हटलं लस्सी स्टिंग पीस बसले होते. आम्ही म्हटलं आम्हाला स्टिंग नाही पाहिजे, लस्सी उधार आहे म्हटलं. लस्सी नव्हती तिथे. मग आम्हाला वाटतं चला तिकडे जाऊ. म्हटलं नको. म्हटलं एवढं ऊन पडले. म्हटलं नको आम्हाला. अरे हे 2 मंकी कुठून आलेत? तेच की नांगा पुंगाच आहेत. मयुरी येत होत ना थोडस. बस 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 बस. नाही ते काय होते, गरम पडते. अर्ध कच्च ही आता अर्ध शिजले. अर्ध मग नाही तर असं आपलं राहील ना. अर्ध कच्च राहील आणि अर्ध शिजलं. तेवढंच शिजते. आईस पैस आपलं. आणि हे पातेलं सगळं उचलून नाही न्यायचं. थोडं थोडं काढून न्यायचं. भाजून लागलं. चलो अभी टेरेस पे. अन्वय खाली उतर. छान झालं हे आहे ना. माईक टेस्टिंग. तू अशी बसली असतीस ना मम्मी, अशी त्याला टेकून बस. ह्याला काय देऊ. संगीता पीठ छान झालं ना. डोळ्याला त्रास होते, चष्मा लागला ना. हे करा एकदम घट्ट. मध्येच असं करायचं आहे का नाही. हे असं हे आहे की नाही असं वर आणायचं नाही ती मोदक. चापलं पाहिजे त्याला. नाही तसं एकदाच असं फिरवायचं. चापलं पाहिजे त्याला एकदम.
हा 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 तसा करायचं. आज आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जाणार. एवढं काय तर बघूच जाऊ ना पण थोडं घ्यायचं. मोहरला सांगायला कागद काळा कसं आहे मम्मी ऊन बघ किती पडलं. खाली करायचं. मिरची बी टाकली. आमचं बटाट्याचं करायचं. बटाटा आम्ही ठेवले. बटाट्याचं कसं करायचं सांग का? मी काय करायचं त्यांचा मला ते हे करायचं ज्वारीचं. जरा लई बाबा त्याला सडायला लागते मग. नाही काहीच नाही. भिजू घालायचं सडा घालायचं. भिजू घालायचं 4-5 दिवस पाणी काढून टाकायचं. म्हणजे ती बाजरीचं सांडगं मला ती बाजरीचं कवा तोडायचं बाई त्याला वाईट घेतो नको बारीक करायचं. आपण गव्हाची चिकन तसं बारीक करायचं आणि पाणी काढून असं शिजवायचं. हा शिजवून असंच घालायचंय त्याला. संध्याकाळी ज्वारी दळण टाकायचं. आता ही करा ती ह्याचं काय नुसतं पापडच करायचे तांदळाचं. काय करायचं तांदळाचीच करायची. ते मिळालंच नाही मला. काल चहा माझं दुकान बघून आले रवा बारीक नव्हतं. यायला विचारायचं ते आम्हाला भांड्याच्या सेट मध्ये असलं मोठं चमचा घेतलं. हा मोठा तुला घे मला छोटा घे. हा असलं मोठं आहे. बाय टायमिंग टेबलावर ठेवून मी रक्त आटलं मला. ए मम्मी आईने लॉकडाऊन मध्ये किती पापड केले. माणसं मारलेली मम्मी बोलल्या किती शिवल्या डॉक्टर मध्ये पापड किती केली. आम्ही तर 6 महिने होतो लॉकडाऊन. 2 वर्ष होते लॉकडाऊन मध्ये. विचारा की आत्ताच. 2 वर्ष होते. जाताना आम्ही गाडी करत 25,000 त्यांना दिलं कपडे आणि कामाने तर असं तेवढंच करायचं. सकाळचं स्वयंपाक करून नाही ना ते मध्येच तेवढे आलते. कामाने आणि जाताना मी सकाळचा स्वयंपाक करून कपडे धुवून जायचे नेहमी. तरी बी संध्याकाळचं किती करायचं फोन आला म्हणून त्याची स्टोरी चालू होती. आता त्यांना सून चांगली मिळाली. आज बरं झालं बाई. आज ऑर्केस्ट्रा ठेवला. थांब ना जरा इकडचं थोडंसं करून मग तिकडे ठेवलं. वेळ लागते कमी झालं बरं. सकाळी उठत असेल ना 5 वाजता चालू बाबा. मला नाही होत एवढं लवकर उठायला. मी मला उठायचं आता पण जीवन येते. माझ्यासोबत तर उठते 6 वाजता. रात्री मला जागा सांग. मी पूर्ण रात्र जागा करायला. 6 वाजता सुबह उठने के लिए मुझे तकलीफ होती है. 6 वाजता अगं मम्मी मी 8 वाजता उठून परत झोपत असते. मी त्याला येतानाच म्हटली तू मला नाही टेन्शन आलंय. म्हटलं तिकडे जाऊन म्हटलं लवकर उठायचं. पाण्यामुळे उठायला लागतंय ना. पप्पा म्हणतात 2 कप चहा बनव. मोरला म्हटलं चहा बनव जरा. आपण काय म्हणा बोलायला ए ओय सोरा ए आतुला चहा बनवायला म्हणला.
झोपायला आले ती कशी काम बिम करायला काय होते हा झोपायला आलाय का तुम्ही तुला बरोबर आईने गंडवले आई जवळ हाय ना तवर तिला बसवत असच नुसतं तिकडे गेलं झोपा काढते मला लाज वाटत का तसं म्हणायला तिकडे जाऊन झोपा काढते म्हणायला याचं कोण करते हा ते नाही तर मिळते ते फुकटचं ते नाही पण मग आता काय मला चालू राहतो तुझ्या नीट ठेव आता तुमच्यापेक्षा भाकरी करते भाकरी काय तिला हातात ग्लास द्यायला लागते पाण्याचं धरून मग असं मोठं हे असते का काय नको का सांग मग आणि वरनं मम्मी मला काय म्हणते माहिती आता पुरगी किती 5वी 6वी ला पुरगी आई कामाला गेलं धुणं भांडी सगळं आणि ती कवी कोळ्याची नाही का त्या सुनीता तिची पुरगी पुण्याला काहीतरी राहायला आई सकाळी 8 वाजता कामाला जाते तर पुरगी पाणी भरून परशी पुसून भांडी ही मम्मी उशीर नाही येत्या म्हणून बघ याला मम्मीची काळजी म्हणतात मी पूर्ण आडवी जवळ होत आहे किती खोटं बोलते सुट्ट्या जसं लागल्यापासून भांड्याचं डिक्कोन देते घासायला काम आहे होय आता माहिती तुमच्या आता तुम्ही तिघी जण एकीने काम सगळ्यांना वाटून तर सगळं होऊन जातं मग तसं नाही उलट काय म्हणतात माहिती का करेल की उठून हा कशा सुख माझ्या पोरीचा गीता कर तुझ्या एवढं पातळत पाणी घ्यायची तुला बसायचं नाश करून पुसून लादी पुसायची माणसाला माया पाहिजे आहे की नाही नुसतं जायची माया करते काय माहिती का ही गोळी आणून देऊ तुला ऐकलं का माया कसली माहिती का ही गोळी आणून देऊ का तुला ते गोळी खा आणि उठ हा उठ आणि कर कुणाला सांगू आणायला गोळी तुला असलं काय नाही मग तर उठून मग लगेच मग मी गोळी खाल्ली तर 10 मिनिटं जरा असं करणार मग मला जरा एक दुलका मारला काय 10 मिनिटं लगेच झाली भूक लागली लगेच नाचून घेऊन ये मला बघू दे आता तुला काय सांगू लागणार आहे तो आणली तर आपल्याला नंतर कळणार ती घेऊन आलाय म्हणून आहे की नाही मग हा म्हणतोय तो पण मग तो करणारच की लग्न पण का जरा नोकरी धंदा लागू दे बघ बाबा लग्न गडबड काय साबुदाणा नाही टाकले शिजवून घेतलं त्याला माणूस ते वरून दिसतोय चांगला आत कसला आहे कुणाला माहिती नंतर कळायचं करते ही तर काय वस्तू आहे विश्वास नाही ना भाजून खाल्ल्याशिवाय विश्वास नाही भाजून खाल्ल्याशिवाय विश्वास नाही मग म्हणतात तेल में फ्राय करके करने के बाद काय होतंय एक एक बघ ना चालू बटन चालू विश्वासात टाळला जातोय बॅलर तुमच्याकडे किती बॅलर येतो बॅलरला यायचं बॅलर किती आता त्यांना सांगा भाऊंना बॅलरचा वेळ देऊन टाका तिकडे वर बॅलरची काय गरज आहे एकाला चटका बसलाय तिथे चटका बसलाय की बिगर बॅलरचा तिकडलं गेल्या वर्षीचा लक्षात नाही का तुझ्या दगड पुराण शंकरला मारलं नाही का शंकर मीठ कमी लागते म्हणजे मीठ कमी लागते बघा मीठ टाकून खा म्हणा त्याला मीठ कमी जास्त बघ मीठ कमी आहे मोरीला टाकायला सांगितलं होतं काय ठेवलं काय पाणी वाईट पाणी कसं ठेवलं बंद केलं ना त्यात नाही बंद करायचं ना मग टॉपात पाणी उतरून टाकायचं पाणी पप्पांना प्यायचा चहा आलं काय स्टिंग कुठून आला आवाज आला स्टिंगचा आवाज कुठून आला म्हटलं मी तिकडे बघत होती
मसाला केला मे महिन्यात पाऊस लागेल की पुढचा आता 1 तारखेपासून ग. हो पण पावसाला सुरुवात होतेच की आहे का नाही गावाला लवकर मग मसाला आणायला कधी जाऊया ते सांग मला. कधी येणार आहे हे मग नाही बाय तर बोऱ्या बिस्तारा बांधतोय आम्ही. आमच्या 10च्या आधी बोऱ्या निघतात. मग काय करू आमचं तर नक्की पण नव्हतं यायचं. अचानक भयानक तू कर तू कधी करते पापडीचं बटाट्याचं कसं होतं बघून मग मी केला तिला कन्नड बोलून दाखव संगीता. कन्नड बोल तिला कन्नड तिला नंदाला तिला कन्नड मध्ये विचार काहीतरी. आमचा नवऱ्याला दहावी झाले. रिझल्ट पण लागायचा. रिझल्ट मला अटॅक यायचीच वेळ राहिली. आता काय दिवा लावलाय कुणाला माहिती. अभ्यास कर किंवा तर दुसरं काहीतरी बोल. पेपरला येईल माझा जीव इथं असा. पाच तर काय मार्कच पाहिजे. आता पोरं कामाला साधात पोरी कामाला गेल्या पाहिजे. तिला सांगितलंय मम्मी ऐकायला लागली इकडे ना. तिला सांगितलंय स्वयंपाक नाही आला तरी चालेल पण अभ्यास चांगला करायचा. नवरा करायचं जेवण हा त्याचा जास्त फायदा आहे. पैसा कमायला नवरा बरोबर. आता पहिल्यासारखा कालून भाकरी खायचंय. आता पिझ्झा बर्गरचा जमाना आलाय. पिझ्झा बर्गर नूडल्स फ्राईड राईस नाही पण स्वतःच्या पायावर पाहिजे ना. तुम्हाला पाहिजे एक चम्मच. तसलं खाऊन खाऊनच बदललेली. कोरोनामध्ये त्याच्यामुळे वर गेली. ती हे गाडीकडे घ्यावं पापाला. अगं तिला मी ह्याच्यासाठी मेटलची गाडी आहे मम्मी. प्लास्टिक आहे. 1,500 रुपयाची गाडी आहे आपण घेतलेली. मेटलची गाडी आहे. पुढे देखील एवढ्याशा पेपरवर आलं एवढं पीठ आहे मग कसं बसणार. किती कापडे बघितलं एवढं पीठ किती टाकले माहिती आहे का मी. ते पांढरं पातेल आहे ना हातच मोठ आहे काय पण गाडीवर करते. एवढंच करायचं म्हटलं ना एवढं करून एवढं खा म्हटलं का एवढं खायला देतात ती सांग की. मग तेच ना हातच मोठा आहे. एवढं माणूस पर वैतागून गेलं पाहिजे खरं. एवढं खायला माणसात देव वाटतंय का नाही. आम्हाला एवढं होईल असं ते कधी आता अगं मी पण म्हटलं छोटी छोटी 2 पातेल टाका. बघ ती पातेल केवढा आहे. 2च टाकले थोडं झालं. 2 पातेल टाकले. आता थोडी सावली आली ना मग गोल टाकायची. मस्त आहे. आज ऑर्केस्ट्रा होणार ग. ते नाही मी बोलते. नाही अगोदर टाकायचं. ऑर्केस्ट्राचा उशीर कसा करायचा. तेच ना आहे ना आतमध्ये. नाही मी नाही धुतला. चांगलं धुतलेला म्हटलं का काही तू नर विश्वास ठेवायला पाहिजे की.
अगं त्याच्या खात्यात दुसलेलं आहे कागद म्हणून म्हणते ना मी बस करू परत.